संजयनगर परिसरातील राजीव नगर येथे रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केलाय। मयुरेश यशवंत चव्हाण असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। आज सकाळी 8च्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान संजयनगर पोलिसांनी तात्काळ तिघांना अटक केली आहे। प्रतीक रामचंद्र शितोळे, गणेश ज्योतिराम खोत, सिद्धनाथ राजाराम लवटे अशी त्यांची नावे आहेत। रागाने बघून शिवीगाळ केल्याच्या कारणातून खून केल्याची कबुली तिघांनी दिली आहे। दरम्यान मृत मयुरेश याचे मामा हनुमंत शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत मयुरेश चव्हाण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे गावचा आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून कामानिमित्त संजयनगर परिसरातील पंचशील नगरमध्ये तो राहत होता। चव्हाण हा नंदादीप रुग्णालयात काम करत होता। मयुरेश हा त्याच्या मोटारसायकलीवरून निघाला होता। कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची दुचाकी आली असता संशयित तिघांसोबत रागाने बघण्याच्या कारणातून वाद झाला होता। यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती। त्यानंतर सदरचं भांडण मिटलं। पुन्हा ते दारू पिण्यासाठी मृत मयुरेश याच्यासोबत संशयित तिघेजण निघाले। यावेळी मोटारसायकल रस्त्यात अडवून तिघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून 5 वर्मी घाव करत तिथून पलायन केलं। खुनाचं नेमकं कारण प्राथमिक तपासात समोर आलं नव्हतं। संजयनगरसह स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती। संजयनगर पोलिसांना खबरांमार्फत मिळालेली माहिती आधारे तिघांना 12 तासात अटक केली आहे। संशयित गणेश खोत याच्यावर कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे, तर प्रतीक शितोळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती निरीक्षक कुरळे यांनी दिली आहे। आज सकाळी 8च्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मंगळपेठ बाजार चौक ते अभयनगर जाणाऱ्या रोडवर एका इसमाच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून करण्यात आला अशी माहिती मिळाली। त्यानंतर तात्काळ पोलिसांचे सर्व स्टाफ आम्ही स्वतः घटनास्थळी जाऊन घटनास्थळ सिक्युअर करून त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आणि वरिष्ठांनी पण त्या ठिकाणी भेट दिली। त्यानंतर मृतक नामे मयुरेश रामचंद्र चव्हाण यांचे मामा शिंदे राहणार पंचशीलनगर शांतिनिकेतनजवळ यांनी पोलिसांना येऊन फिर्याद दिली की त्यांच्या भाच्याचा कोणीतरी अज्ञात इस्माने डोक्यात दगड घालून खून केला आहे। त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा नोंद करून अज्ञात आरोपीची शोधकामी तात्काळ पथक पाठवली आणि या दरम्यान गुप्त बातमीदाराला माहिती मिळाली की मयत जो आहे मयुरेश याचे कुर्णे चौक येथील देशी दारूच्या दुकानजवळ 3 इसमांसोबत भांडण झाले होते काल रात्री। त्यानंतर त्या 3 अज्ञात इसमांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत। प्रतीक रामचंद्र शितोळे वय 23 वर्षे राहणार जुना कुपवाड रोड। 2 नंबरचा आरोपी आहे गणेश ज्योतिराम खोत राहणार वय 30 वर्षे राहणार माळी वस्ती आणि सिद्धनाथ राजाराम लवटे वय 25 राहणार माळी वस्ती। या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कुर्णे चौक येथील देशी दारूच्या दुकानाजवळ काल रात्री त्यांची व मयत यांची रागाने का बघतो या कारणावरून भांडण झाले होते। त्यानंतर परत त्यांच्यामध्ये ते भांडण मिटल्यानंतर ते चौघेही पुन्हा दारू पिण्यासाठी घटनास्थळी गेले असता घटनास्थळावर पुन्हा त्यांची बाचाबाची झाली आणि त्यामध्ये 3 आरोपींनी मयुरेश याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केला आणि तिथून पळून गेले। सदरची कामगिरीमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सूरज सदामते यांनी सदरची गुप्त बातमी काढून आरोपींना पकडण्यास मदत केली। त्यानंतर आरोपीला पूर्ण टीमच्या वतीने मदत केला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत आणि उद्या आरोपीला कोर्टात हजर करून पुढची कारवाई करीत आहोत। रागाच्या बघण्यावरूनच आहे, दुसरं कारण काय अजून काय निष्पन्न झालं नाही। कारण दोन्ही आरोपी आणि मयत कधीही एकमेकाला भेटले नाहीत, अनोळखी आहेत, त्यामुळे तत्कालीन कारण तेच वाटत आहे सध्या तरी।